आज तर सकाळीच फौजी साहेबांचा कॉल आला बाबा. बोलले की सुट्टी सँक्शन झालीये आणि मी निघालोय म्हणून. बापरे! कॉल ऐकूनच एवढा आनंद झाला होता ना की बस. कसं आहे माहितीये का, आपल्या सगळ्यात जवळची व्यक्ती म्हणजे फौजी साहेब. माझ्या प्रत्येक सुख आणि दुःखामध्ये ना ते कायम माझ्या सोबत असतात. इकडं आज मुलांना सुट्टी होती बरं का, त्यामुळे त्यांचं चालू होतं बाहेर खेळायचं काम. खुशीनी तर डायरेक्ट बाबा झाडाचाच पेरू खायला सुरुवात केली होती. तिला म्हटलं थांब बाई, मी तुला तोडून तरी देते. आज मी तुमच्या सोबत एक गोष्ट शेअर करणार आहे बरं का, जी मी आजपर्यंत आहे ना कोणासोबत पण शेअर केलेली नव्हती. ज्या वेळेस आमचं लग्न झालं होतं ना, तेव्हा ऑलरेडी माझं शिक्षण चालू होतं बरं का, आणि मी ना हॉस्टेलला राहत होते. लग्न झाल्यानंतर आहे ना स्वयंपाकाची सगळी जबाबदारी आपल्यावर पडलेली होती आणि बऱ्यापैकी काही भाज्या मला आहे ना जमतच नव्हत्या. तर लिटरली माझी ना हिंमतच होत नव्हती बरं का, मी कुणाला विचारावं रेसिपी. तर मी फौजी साहेबांना कॉल करायची आणि ते मला आहे ना कोणत्या भाजीला काय टाकायचं ना ते सगळं सांगायचे. म्हणजे संसार करताना आहे ना लेडीजला एक तरी व्यक्ती अशी पाहिजे असती ना की जी ना तिला व्यवस्थित समजून घेईल, आणि ती व्यक्ती म्हणजे माझ्या आयुष्यातील फौजी साहेब.